बेळगावातील प्रतिष्ठित वेल्गा हेल्मेट कंपनीने महापालिकेला 7 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कर चूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून तो कर वसूल करण्यात यावा असे आदेश महापौर मंगेश पवार यांनी दिले। मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या कौन्सिल सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। महापालिकेच्या सदस्यांनी यापूर्वी या प्रकरणावर चर्चा केली असून कायद्यानुसार महापालिकेला मिळणारा कर वसूल केला जावा असे त्यांनी सांगितले। सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाडी म्हणाले की वेल्गा कंपनीने समेटासाठी प्रयत्न केला होता, मात्र कोणत्याही प्रकारच्या समेटाला परवानगी न देता त्यांनी थेट कर भरावा अशी भूमिका घेतली पाहिजे। महापालिका सदस्य शाहीन पठाण म्हणाले की वेगा ही मोठी कंपनी असून बेळगाव शहरातील अनेक नागरिकांना तिथे रोजगार मिळतो। यावर भाजप सदस्य रवी धोत्रे यांनी आक्षेप घेत म्हणाले की बेळगाव शहरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत, वेगाला वेळ दिल्यास इतर कंपन्याही त्याचा गैरवापर करतील। महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांनी सांगितले की वेगा कंपनीला आधीच नोटीस बजावण्यात आलेली असून लवकरच बाकीचा कर वसूल केला जाईल। ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ಗೆ ಮತ್ತು ಒಂದು 6 ತಿಂಗಳ 7 ತಿಂಗಳ ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಡ್ರಿ, ಬಡ್ರದಾರ ಅವರ ದುಡ್ಕೊಂಡು ತಿಂತಾರ। ಆದ್ರ ಇವ್ರಿಗೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆನಾಗ ಆಸ್ತಿ ವೇಗ ಹೆಲ್ಮೆಟ್ ವೇಗ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಒಂದು ಬೆಳಗಾವಿನಾಗ ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡದೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ರ ಅವ್ರ। ಮತ್ತೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಯಾರು ತುಂಬವ್ರ? ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬಬೇಕಲ್ಲ, ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬಬೇಕು। ವೇಗ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಒಂದೇ ದೇಶಕ್ಕೆ ಕಳಿಸಲ್ಲ, 7 ದೇಶಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತಾರ। 7 ದೇಶಕ್ಕೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಕಳಿಸ್ತಾರ, 7 ದೇಶಕ್ಕೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಕಳಿಸ್ತಾವ। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬಬೇಕಂದ್ರ ಅವ್ರು ಕೂಡ ನಾವು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಏನು ಬರ್ತದ ಕಾನೂನಿನಾಗ ಇಲ್ಲ। ಅದೇನು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನ್ ಅವ್ರು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡಾರ ಆ ಬದಲೇ ಆ ತೀರ್ಮಾನ ಪ್ರಕಾರ ಹೋಗ್ಬೇಕು। ವೇಗ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅವ್ರ ತುಂಬಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನ್ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು ಅದು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು। अच्छा एम्प्लॉयमेंट देते हैं बेगम को। कुछ टीम लास्ट टाइम भी बोले थे हम कुछ एक कमेटी बना के कुछ पैरेलल कुछ हो सकता है, टैक्स कलेक्शन थोड़ा टाइम दिया जा सकता है, कुछ भी हो सकता है। ಏನಾರ ಮಾಡಕ್ ಬರ್ತಿದ್ರೆ ಅದು ಮಾಡಿ, सुनने ಅದು एक्शन तक ಎಲ್ಲ वो बंद करने के बाद में हमको भी कुछ उसका बेनिफिट मिलने वाला नहीं। अटैच करने के बाद वो अटैच करके रख के लेने का, जब यूज में आया तब यूज में आया। तो अगर मेन हमारा इम्पोर्टेंट इश्यू है टैक्स कलेक्शन, अगर कुछ पैरेलल टैक्स कलेक्शन अगर हम कर सकते हैं, कुछ यूज कर सकते, कुछ रास्ता अगर कुछ कॉर्पोरेटर कुछ जाके आपके जो हमारे कुछ जाके बात करके अगर कुछ खत्म कर सकते तो खत्म करो उसको। पूज्य महापौर है सेटलमेंट ಆಗ್ತಾ ಇದೆ ನೋಟ್ ಚೆಕ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಕಮಿಷನ್ ಮೇಡಮ್ ದಕ್ಷಿಣ ಶಾಸಕರು ತಗೊಂಡು we can give some relief, we can come to an understanding with them. ತಾವು ಮಹಾಪೌರಿದ್ದಾರೆ ಅವರಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ ನೋಡಿ ಅದು ಪೂಜಾ ಮಹಾಪೌರ ಅವರೇ ಈ ಶಾಹಿ ಸಾಹೇಬ್ ಇವರು ಇಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಟಾಗವ ಶಾಹಿದವ್ರು ಸರಿ ಐತಿ, ನಾವಿಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ। ರವಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ದುಡಿಯುವಂತ ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಅವ್ನು ಪಗಾರ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡೋರ? ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರು ಎಲ್ಲಾನು ಸರಿ ಇಟ್ಕೊಂಡ ಫಾಯ್ದಾ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅವ್ನು ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗೈತಿ, ಅವ್ರಿಗೆ ಪಗಾರ ಕೊಡ್ತಾನ। ಅದಕ್ಕೆ ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ಈಗ ನಿಮ್ ಕಡೆ ಬಂದಾಗ ಅಂದೈತೆ ಅವ್ರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ, ಬಟ್ ಅದನ್ನ ನಾವು ಸಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಕ್ಕೆ ಚಾನ್ಸು ಇಲ್ಲ, ನಮ್ ಪವರ್ಸ್ ಇಲ್ಲ। ಕೋರ್ಟ್ ಏನು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಇದಾಗ್ಬೋದು, ಬರ್ತಾರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪವರ್ಸ್ ಇಲ್ಲ। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।